भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीरामाची कलाकृती साकारण्यात आली आहे। 2,30,000 रंगीत मातीच्या दिव्यांनी प्रभू श्रीरामाचा दरबार लातूरच्या अहमदपूर शहरात अतिशय भक्तिमय वातावरणात साकारलाय। अहमदपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी श्रीरामाचा दरबार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। खासदार सुधाकर शृंगारे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। अयोध्येमध्ये रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि त्या अनुषंगाने लातूरमध्ये भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या माध्यमातून 2,30,000 दिव्यांनी श्रीराम प्रभूंचे चित्र साकारण्यात आले। खासदार सुधाकर शृंगारे आपल्यासोबत आहेत। दादा, मला सांगा की काय नियोजन केलं होतं, काय संकल्पना आहे की ज्या अनुषंगाने आपण 2,30,000 दिव्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे रांगोळी स्थापन झालेली आहे या ठिकाणी आणि रामाचं, लक्ष्मण आणि सीता, माता सीता यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही प्रकृती या ठिकाणी आम्ही दिव्याच्या माध्यमातून स्थापन केलेले आहे। तर मला सांगावंसं वाटतं की जे प्रतीक्षा होती 500 वर्षापासून की रामाचं मंदिर झालं पाहिजे, येणाऱ्या 22 तारखेला रामाचं मंदिर तयार होऊन पडलेलं आहे। फक्त त्या ठिकाणी रामाची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी आपला कार्यक्रम होणार आहे। तसंच ह्या ठिकाणी 22 तारखेला त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या द्वारे 22 तारखेला ह्या ठिकाणी त्याच पद्धतीच्या त्या ठिकाणी त्याच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे। तर मला या ठिकाणी आपल्याला सांगावंच वाटतं की आपली संस्कृती आहे, रामानं कसं वागलं, रामानं काय आपल्याला ज्ञान दिलं, त्या पद्धतीनं आपण त्याचं ज्ञान पुढं चालवलं पाहिजे। आपल्या पिढीला ती राम कळले पाहिजे, राम, सीता, हनुमान हे कोण होते आपल्या पिढीला पुढच्या कळलं पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, नॉलेज मिळालं पाहिजे। म्हणून आम्ही एक संकल्पना ही पुढच्या पिढीला कळावं, लोकांना कळावं, आपल्या प्रजेला कळावं म्हणून या ठिकाणी आम्ही तो करून घेतला। मला तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा द्यायच्यात। आपण त्या ठिकाणी आलात आणि माझी मुलाखत घेतलं त्याबद्दल धन्यवाद। त्याला काय संदेश देणार या निमित्तानं? त्या निमित्तानं जनतेला हेच संदेश द्यायचा आहे की आज सगळ्यांनी रामासारखं वागावं। अन्याय जो राम अन्यायाविरुद्ध उठला, ज्या स्त्रीला बिलकुल रामराज्यामध्ये जे वागणूक मिळत होती तशीच ह्या जमान्यामध्ये राम श्रीला त्या ठिकाणी वागणूक मिळाली पाहिजे। आज रामायण घडलंच कशामुळं? सीतेचं अपहरण केल्यामुळं रावणानं ह्या ठिकाणी रामायण घडलं। तसं आपल्या देशामध्ये असला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी मी ह्या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो, येणारे दिवस नक्कीच रामराज्य येईल या उद्याच्या काळामध्ये, एवढ्याच ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। येणाऱ्या काळामध्ये रामराज्य येईल अशी भावना लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केली। सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर।